कुटुंब. प्रत्येक स्त्रीनं आपल्या उराशी बाळगलेलं एक स्वप्न. लग्नात 2चे 4 हात होऊन संसार नावाच्या या स्वप्नाच्या प्रवासाला आता तुमची सुरुवात झालीये. सुखदुःखाच्या वाटेतला आनंदाचा एक टप्पा म्हणजेच कुटुंबाची आखणी. घरातल्या सगळ्यांनी नुसत्या नजरेनीच पुढे काय असं विचारायला सुरुवात केली असेलच. तुमची एक मैत्रीण, बहीण किंवा हितचिंतक या नात्यानं याच्या पुढच्या आणि महत्वाच्या जबाबदारीबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. कुटुंब आखणीची पहिली पायरी म्हणजे बाळाचा विचार. फक्त मानसिक नाही तर शारीरिक पातळीवर सुद्धा आपण सगळ्या जणी वेगवेगळ्या असतो. त्यामुळे बाळाचा विचार करताना सगळ्यात आधी न लाजता डॉक्टरांचा सल्ला घ्या. तो घेतला की आपल्या मिस्टरांशी म्हणजे नवऱ्याशी बोलून घ्या. मग गर्भधारणेला सुरुवात करायला हरकत नाही. महिलांसाठी साधारणपणे 20 ते 30 या वयोगटात गर्भधारणा योग्य ठरते. त्यामुळे लवकर लग्न झालं असलं तरी सुद्धा 20 वर्षानंतरच मूल होण्याचं नियोजन करा. कारण किशोर वयातली गर्भधारणा आई आणि बाळ या दोघांसाठी गुंतागुंतीची किंवा धोक्याची ठरू शकते. त्यामुळे या काळात गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधकांचा नक्की वापर करा. 2 बाळांमध्ये किती अंतर असावं, त्याचं नियोजन कसं असावं, या सगळ्या शंका संकोच न ठेवता कोणाशी बोलाल? आपल्या आशाताईंशी. धावपळीच्या आयुष्यात आपल्याला एका भक्कम आर्थिक आधाराशिवाय पर्याय नसतो, हो की नाही? आणि बाळाचा विचार म्हटलं तर हा आर्थिक पाया स्थिर असणं खूप गरजेचं आहे. आपली नोकरी आणि कामातली कर्तव्य पार पाडून आपल्याला आपल्या बाळाच्या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. नुसतंच मोबाईल बघत बसण्यापेक्षा आपल्या घरच्यांशी आणि नवऱ्याशी बोला, चर्चा करा. तुम्हाला दोघांना किंवा कुटुंबात कुणालाही कुठला अनुवंशिक आजार असेल ना तर आपल्या डॉक्टरांना त्याची आधीच कल्पना द्या. त्याबद्दल त्यांचा सल्ला घ्या. निरोगी आणि सुदृढ बाळासाठी आई सुद्धा तशीच हवी, हो की नाही? पुरेशा लाल रक्तपेशी असल्या तर बाळ सुद्धा निरोगी राहतं. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हिमोग्लोबिन सातत्याने तपासा. गर्भधारणेच्या आधी 3 महिन्यापासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घ्यायला सुरुवात करा. पोटातल्या बाळाचा सर्वांगीण विकास होण्यात त्याची मदत होते आणि बाळंतपणात प्रसूती दरम्यान काही अडचणी सुद्धा येणार नाहीत. गर्भधारणेमध्ये आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याची सुद्धा कसोटी लागणार असते. आपल्या शरीरातल्या वाढत्या हार्मोन्समुळे आपल्या सगळ्या भावना खूप मोठ्या प्रमाणावर बदलत असतात. त्यामुळे न लाजता वेळोवेळी आपल्या घरच्यांशी, आशाताईंशी आणि डॉक्टरांशी संवाद साधा. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या भान ठेवून आपल्याला कुटुंबाची आखणी करायची आहे. या प्रवासात येणाऱ्या चढ उतारांना सामोरं जाण्यासाठी तुम्ही कुणीही एकट्या नाही आहात. तुमच्यासाठी पुरेशी मदत उपलब्ध आहे याची जाणीव ठेवा. या प्रवासामध्ये तुम्हाला यश मिळू दे, आनंद मिळू दे, एवढीच आमची इच्छा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.